समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। गायीला भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी करत खटाव तालुक्यातील मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आले। यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, इम्तियाज नदाफ, इम्रान बागवान, सत्यवान कमाने, तुषार बेले, इम्तियाज बागवान, सादिक मुल्ला, आमीन आगा, दाऊद खान मुल्ला, आमीन मुल्ला, सजाद शेख, सलीम काझी, इम्रान सरफराज पठाण, दस्तगीर मुल्ला, सरफराज बागवान, सोहेल मुल्ला आदीसह मुस्लिम आणि बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनात गायीचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे। गायीला केवळ प्राणी न मानता माता म्हणून आदर दिला जातो। तिचे आध्यात्मिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक स्थान महत्त्वपूर्ण असल्याचं नमूद करण्यात आलंय। तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचं असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। दूध, गोमूत्र आणि शेण याचा शेती आणि मानवी आरोग्यासाठी उपयोग होत असून गोपालनामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते, असेही निवेदनात म्हटलंय। गाय ही शांतता आणि अहिंसेचं प्रतीक असल्याचं नमूद करत गोवंश संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे। गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळाल्यास तिच्या संरक्षणाला अधिक कायदेशीर बळ मिळेल आणि गोहत्येसारख्या प्रकारावर आळा बसेल असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केलाय। या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारकडे योग्य कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवा अशी मागणीही तहसील प्रशासनाकडे करण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देत सण शांततेत साजरा करण्याचं आवाहन केले, तर इम्तियाज नदाफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। वडूज येथे मुस्लिम समाज आणि तमाम बहुजन समाज, मुस्लिम समाज आणि वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारानं गोमाता ही आमचे राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही माननीय प्रांतसाहेबांच्या प्रतिनिधित्वामध्ये ती सर्वांची सांस्कृतिक फार मोठी ठेवण आहे। गोमातेबद्दल आमचा एक सांस्कृतिक फार मोठा जिव्हाळा आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये गोमातेबद्दलच्या आणि इतर समाजाबद्दलच्या काही चुकीच्या संकल्पना, ज्या समाज फाडणाऱ्या संकल्पना काही समाजकंटकांनी निर्माण केल्या होत्या। पण अशा पद्धतीचा काही इतिहास या देशामध्ये नाही। तर देशावर राज्य करणाऱ्या अनेक राज्यकर्त्यांनी, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असोत, मग आमचे छत्रपती शिवराय असोत किंवा मग काही मुस्लिम बादशाह असोत, या सर्वांनी गोमातेच्या हत्येची बंदीचा कायदा आपापल्या राज्यांमध्ये केला होता आणि हाच खरा देशाचा इतिहास आहे। पण त्या अनुषंगानं आजकाल काही बिझनेस माइंडेड लोकांनी या पद्धतीचा प्रोपागंडा पसरवून भारताला बीफ एक्सपोर्टमध्ये नंबर 1-2 वर नेण्याचा प्रयत्न केला। नंबर 1 ला दाखवतायत आणि या पद्धतीचं काल एक स्टेटमेंट कोलकात्याच्या त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केलं। ते असे म्हणाले की 14 वर्षाच्या वरची जी गाय असेल तर त्या 14 वर्ष वयाच्या गायीला तुम्ही विकू शकता, म्हणजे आईचं वय झालं की तिला विकू शकता, अशा पद्धतीचं घाणेरडं स्टेटमेंट आहे। आज या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन प्रशासनाच्या समोर हा प्रश्न उभा करतो की अखलाकची जी हत्या झाली होती, अखलाकला ज्या पद्धतीनं मॉब लिंचिंग झाली होती, स्वतःच्या 12वी शिकणाऱ्या मुलीच्या समोर 100-200च्या मोठ्या मॉबनं त्यांची मॉब लिंचिंग घडवून आणली होती। त्यावेळेला अखलाकच्या घरामध्ये शिजणारं मटण हे बकऱ्याचं होतं, मात्र ते गोमातेचं मटण आहे असं दाखवून एक मोठा क्रूरतापूर्ण कार्य त्या ठिकाणी पार पडलं होतं। आज आम्हाला या पश्चिम बंगालच्या शुभेंदू अधिकारी नावाच्या हे सांगणार कोण, तर आता गायांचं सुद्धा बर्थ सर्टिफिकेट तयार करायचं अशा पद्धतीची परिस्थिती आली आहे। आणि जर ते बर्थ सर्टिफिकेट तयार करायचं असेल तर कायदेशीर तसं वजन निर्माण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केलं पाहिजे। राष्ट्रीय पशु म्हणून घोषित केल्यानंतर काय होईल तर बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या पहिल्या बंद कराव्या लागतील आणि सगळ्यात पहिल्यांदा बंधनं त्यांच्यावर येतील। आम्ही या दृष्टीनं, या अनुषंगानं ही परीक्षा बघू इच्छितो की गोमातेचा उगाच धार्मिक आणि सामाजिक काहीतरी अप्रभंश करणारे जे ताकदी आहेत त्या ताकदी सरकारमध्ये बसल्यानंतर खऱ्या अर्थानं गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यामध्ये पुढाकार घेतात का, आणि जर त्यांनी तो पुढाकार घेतला तर आम्ही त्याचं खुल्या मनानं अभिनंदन करू। या भारतातला तमाम मुस्लिम समाज आज जी भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं आज रस्त्यावर उतरलाय आणि गोमातेच्या प्रेमापोटी गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची जी मागणी आम्ही करत आहोत, खऱ्या अर्थानं
भारताच्या या राजकीय इतिहासामध्ये अब आया ऊट पहाड के नीचे अशी म्हणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गोमातेचं खोटं प्रेम दाखवण्यापेक्षा गोमातेवरचं खरं प्रेम दाखवणारे खरे गोभक्त आणि गोमाता प्रेमी आज रस्त्यावर उतरलेत. मुस्लिम समाजाला आपल्या तमाम बहुजन समाजाबद्दलची प्रचंड त्यांच्या आस्थांबद्दलची फार काळजी असते. हा देश सुजलाम सुफलाम आहे, तो एकोप्यानं आहे आणि एकोपा बिघडवण्यासाठी गोमातेचा जो वापर याच्या पूर्वीच्या काळामध्ये झाला त्याला खीळ बसवण्यासाठी आणि ते परमनंटली षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हा एक सुप्त हेतू आणि गोमातेबद्दलचं हे उदार असं मत प्रेम बहुजन समाज आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यासाठी आज हा मोर्चा आणि हे निवेदन या निमित्तानं जाहीर केलं. आणि आम्ही हे संबंधित अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय प्रांतसाहेब आणि आमचे पोलीस अधीक्षक या सर्वांना ते सबमिट केलं. इथं आलेल्या मोर्चाच्या सर्व बांधवांचं या निमित्तानं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि हा मोर्चा संपन्न झाला असं घोषित करतो. माता राष्ट्रीय पशु घोषित झालाच पाहिजे. जय भीम. बकरी ईद करिता सर्व मुस्लिम बांधवांना तसेच सर्वांना पोलीस दलाच्या वतीने, विशेषतः वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने आणि माझ्याकडून वैयक्तिकरित्या खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की नक्कीच उद्याचा सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात, उत्साहात आणि खेळीमेळीने संपन्न होईल, साजरा होईल. आपल्या आज या ठिकाणी मला एक मागण्याचं निवेदन दिलेलं आहे. ती मागणी अतिशय सकारात्मक आणि एक आदर्श घालून देणारी आहे. या ठिकाणी सर्व धर्म सलोख्याची भावना या मातीमध्ये इतकी रुजलेली आहे की त्याबाबत दुसऱ्यांनी देखील आदर्श घ्यावा आणि सर्व सण उत्सव शांततेच्या, खेळीमेळीच्या वातावरणात कोणी आक्षेपार्ह वर्तन करणार नाही किंवा कायद्याने जे शिक्षापात्र वर्तन आहे अशा प्रकारचं वर्तन करणार नाही याची काळजी घेऊन शांततेत पार पडेल आणि सर्वांचं पोलीस दलाला सहकार्य लाभेल अशी मी आशा करतो आणि पुनश्च शुभेच्छा. थँक्यू. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.